नमस्कार मंडळी. आज एक खास ट्रिक वापरून मी हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी अगदी मंदिरातल्या प्रसादाच्या लाडवांसारखे लाडू बनवले, जे खाताना अजिबात टाळूला चिकटणार नाहीत. शिवाय यांची चवही नेहमीच्या लाडवांपेक्षा वेगळीच आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. लाडू बनवण्यासाठी मी 1 कप बेसन घेतलं आहे. हे नॉर्मलच बेसन आहे. अर्धा कप साखर घेतली आहे. याशिवाय पाव कप साजूक तूप घेतलंय. तूप लागलं तर 1-2 चमचा तुम्ही वरून घालू शकता. ही सुंठ आणि वेलची पावडर घेतली आहे मी 1 टीस्पून. याशिवाय तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. मी थोडे बदाम पिस्ताचे काप आणि थोडे मनुका घेतले आहेत. आता एका पॅन मध्ये आधी तूप गरम करून त्यात बेसन भाजून घेऊयात. स्पॅच्युलाच्या मदतीने सतत हलवत राहून 15 ते 20 मिनिटं हे बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. तुम्हाला वाटलं तर 1-2 चमचे तूप तुम्ही यामध्ये अजून घालू शकता. मी यामध्ये अजून 1 चमचाभर तूप घालून घेते. आता पुन्हा आपल्याला हे सतत हलवत राहायचंय. 7 ते 8 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला सतत हलवत राहून परतून घ्यायचंय. पीठ जर जास्त असेल तर थोडं जास्त वेळ भाजून घ्यायला लागेल. 7-8 मिनिटांनी पीठ भाजल्याचा चांगला वास यायला लागला की या पिठावर मी पाण्याचा हपका मारून घेते आहे. यामुळे हे पीठ छान रवाळ होतं आणि दाणेदार पण होतं. पाणी घालून हे पीठ अजून किमान 10 ते 15 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय. सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडं मोकळं झाल्यासारखं वाटेल. हळूहळू त्याला थोडं तूप सुटायला सुरुवात होते आणि मग ते मऊ व्हायला लागतं. हे बघा, जसं जसं तुम्ही हे पीठ भाजत राहाल तसं तसं याला तूप सुटायला सुरुवात होईल आणि उलटण्याने हे पीठ अगदी इझिली फोल्ड व्हायला सुरुवात होते. पीठ छान फुलून आलंय. पिठाचा वासही खूप छान दरवळायला लागलाय. पीठ आता चांगलं भाजून झालंय. आता हे आपण बाजूला काढून घेऊया. आता दुसऱ्या एका पॅन मध्ये घेतलेल्या साखरेमधली मी 2 चमचे साखर घालून घेते आणि तिला कॅरेमलाइज करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे काय करायचं तर गॅसची फ्लेम सुरूच आहे. साखर घातल्यानंतर मी साखर हलवणार नाहीये. उष्णतेने साखर जशी वितळायला लागते तिचा हळूहळू रंग पण बदलायला लागतो आणि ही साखर पूर्ण वितळली की छान ब्राऊन कलर येतो. आता यामध्ये मी चमचाभर पाणी घालते. ही साखर चांगली विरघळल्यानंतर मी बाकीची उरलेली साखर पण यामध्ये घालून घेते. आता ही पण साखर या कॅरमलाइज साखर मध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हिला पण आपल्याला वितळून घ्यायचंय. आता संपूर्ण साखर विरघळेपर्यंत मध्ये मध्ये मी चमचाभर पाणी घालते यामध्ये. असं पूर्ण साखर घातल्यापासून किमान 7 ते 8 वेळा मी पाणी घालून घेणार आहे. याने पाकाची कन्सिस्टन्सी छान राहते आणि नंतर पाकाचा घट्ट गोळा होत नाही. पाक थोडा मऊ राहिला की लाडू हे आपले छान वळले जातात. पण खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, म्हणून असं चमचाभर पाणी मी मध्ये मध्ये घालते आहे. खूप पाणी एकदाच घालू नका, नाहीतर लाडू सैल होतील. साखर विरघळल्यानंतर अर्धा मिनिटच मी ही साखर शिजू देणार आहे. त्यानंतर भाजून घेतलेल्या आपल्या बेसनमध्ये हा पाक आपण ओतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद करून हा पाक बेसनमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. बेसन छान भाजून झालंय आणि पाकही आपला तयार झालाय. त्यामुळे अजून जास्त वेळ आता गॅस चालू ठेवायचा नाही. त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली. यामध्ये आता सुंठ आणि वेलची पावडर, मनुका आणि बाकी सगळे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे घालायचे ते घालून घ्या आणि मिक्स करून घ्यायचं. लाडूचं मिश्रण तयार झालंय. एका प्लेटमध्ये आता हे काढून घेते मी आणि गार करून घेते. नाही काढलं प्लेटमध्ये तरीही चालेल, पण लवकर गार होण्यासाठी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता खूप थंड नाही करायचे, पण थोडं हात लावण्यासारखं हे मिश्रण झालं की याचे छोटे छोटे गोळे करून प्रसादासाठी लाडू बनवून घेऊया. प्रसादासाठी मी छोटे छोटेच लाडू बनवून घेते आहे आणि साखर आपण कॅरमलाइज करून घेतली ना, त्यामुळे यांची चव खूप युनिक होते. अजिबात टाळूला चिपकत नाहीत आणि छान रवाळ होतात. शेपही टिकून राहतो. सगळे लाडू आता बनवून झालेत.
तुम्हाला हवं असेल तर यावर अजून थोडे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला मुतबाखखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. लाडू छान खुटखुटीत पण झालेत. तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते. आणि हो, सबस्क्राईब केलं ना की बेल आयकॉन दाबून ऑल बटन पण सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.